हाय हॅलो नमस्कार, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे अस्मिताज क्रिएशनमध्ये। आजच्या नवीन दिवसाची नवीन सुरुवात। आज आपण भेटतो एका नवीन ब्लॉगमध्ये। तर आज आपण आमचं जे कुलदैवत आहे म्हाळादेवी इथे आहे, तर आम्ही तिथे चाललोय दर्शनासाठी। चैत्र पौर्णिमेची यात्रा असते तिथे, तर आपण जातोय आपल्या कुलदैवताला। चला तर मग तुम्ही आमच्या हे आमचं गाव सोनगाव। सर्वात प्रथम आम्ही सोनगावला आलो, कारण की मला तिथून सासूबाईंना घ्यायचं होतं आणि त्यानंतर आमचे देव पण घरीच आहे ना, मग देवांना वगैरे पण घ्यायचं होतं। आणि माझे सासरे त्यांना लग्नाला जायचं होतं म्हणून ते नाही आले, पण त्यांनी तिथलं जे तीर्थस्थळी ट्रस्ट मंडळ असतं ना, तिथल्या मंडळाच्या अध्यक्षांना कॉल करून दिला होता, जेणेकरून काही अडचण आली तर त्यांच्याशी संपर्क साधावा म्हणून। आणि यानंतर आमचा प्रवास सुरू झाला। तो सिन्नर मार्गे संगमनेर हायवेला एक गोंदे फाटा आहे, तिथून टर्न घेऊन आम्ही अकोल्याकडे निघालो। अकोल्यामध्ये आल्यानंतर प्रवरा नदी क्रॉस करून आम्ही म्हाळादेवी एक गाव आहे तिथं पोचलो, जिथं आमचं कुलदैवत आहे। साधारणपणे आम्ही 1.5 तासात तिथे पोचलो आणि रस्ताही तसा खूप छान होता, त्यामुळे एवढा प्रवास आम्हाला जाणवला नाही। आणि आजूबाजूला पण भर उन्हाळ्यात बऱ्यापैकी ग्रीनरी होती, डोंगर तलाव होते, त्यामुळे छान वाटलं प्रवासात, एवढं बोर नाही झालं आम्हाला। सर्वप्रथम आम्ही तिथे पोचल्यानंतर ट्रस्टीचे जे अध्यक्ष होते ना, प्रदीपजी हासे साहेब, त्यांना भेटलो। थोड्या गप्पा वगैरे झाल्या, पाहुणचार झाला आणि मग आम्ही दर्शनासाठी निघालो। तर सर्वात पहिले फ्रेश झालो। फ्रेश झाल्यानंतर मग आम्ही नैवेद्य वगैरे घरून आणले होते ना, तर ते नैवेद्य भरून घेतले आणि मग मंदिराकडे निघालो। खरं तर नैवेद्य आम्ही इथं आल्यानंतरच बनवत असतो, परंतु यात्रा 3 दिवस चालते आणि खूप गर्दी असते, मग इथे येऊन नैवेद्य बनवणं तेवढी जागा वगैरे अवेलेबल नसते, म्हणून मग आम्ही यावर्षी घरूनच बनवून आणले होते नैवेद्य। जिल्हा अहमदनगर, तालुका अकोले येथील म्हाळादेवी हे गाव आहे आणि तिथं आमचं कुलदैवत आहे, ते म्हणजे श्री खंडेराव महाराज। खरं तर पूर्ण महाराष्ट्राचंच कुलदैवत आहे जेजुरीचं श्री खंडेराव महाराज, परंतु पूर्वी असं असायचं ना की साधनांची फार सोय नसायची, म्हणून मग बैलगाडी वगैरे असा वापर करून लोक जेजुरीला जात असायचे आणि मग हे सगळ्यांनाच शक्य नसायचं, म्हणून मग प्रत्येक कुळाला त्यांनी असे जवळजवळचे तीर्थस्थळ जे आहे ते वाटून दिलेले असायचे। मग त्यातलंच हे म्हाळादेवी आमच्याही कुळाला असं वाटून दिलेलं होतं, जेणेकरून जेजुरीला जाण्यासाठी एक पर्याय म्हणून आपण म्हाळादेवीला येऊ शकतो आणि तिथं सुद्धा आपण आपल्या देवाचा गाठी भेटी किंवा उदो उदो करू शकतो।
मंदिराच्या गाभाऱ्यात आल्यानंतर आम्हाला खूप प्रसन्न वाटलं। तसा यात्रेचा आजचा 3रा दिवस होता, गर्दी तशी कमी होती, त्यामुळे आम्हाला निवांत आणि शांततेत पूजा करता आली। देवांना सुद्धा आम्हाला श्री खंडेराव महाराज यांना भेटवता आलं आणि खूप छान वाटलं आम्हाला इथं आल्यानंतर। आणि कसं असतं ना की आपण खूप धावपळ करत आपल्या देवांना येतो आणि आल्यानंतर जर आपलं शांततेत दर्शन नाही झालं तर मनाला कुठेतरी चुरचूर लागते। पण आमचं दर्शन खूप शांततेत झालं, पूजा खूप शांततेत केली आम्ही आणि नैवेद्य वगैरे सगळं काही खूप सुंदर झालं। त्यामुळे मनाला ना कुठेतरी एक आत्मिक समाधान आम्हाला लाभल्यासारखं वाटत होतं आणि खूप आनंद झाला होता आम्हाला या सगळ्या गोष्टींचा की आम्ही खूप सुंदर दर्शन घेतलं म्हणून। तीर्थस्थळी जाताना वडीलधारे माणसं सोबत राहिले ना की खूप फरक पडतो। ते आपल्याला जसं जसं सांगतात तसं आपण करत असतो। त्यांनी जिथे जिथे नैवेद्य ठेवायला सांगितले तिथे आम्ही नैवेद्य वगैरे ठेवले आणि हे नंदी महाराज मंदिराबाहेर असतात, खूप मोठी मूर्ती आहे त्यांची पण आणि खूप छान वाटत होतं त्यांना बघून। देवांच्या गाठीभेटी दर्शन झाल्यानंतर आम्ही आमच्या देवांची तळी भरून घेतली। तिथे गेल्यानंतर देवांची तळी भरायचीच असते, देवाचं उदो करायचं असतं आणि ते एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होत असतात ह्या गोष्टी। म्हणून त्यांचं चाललं होतं की सुबोध तू पुढे ये आणि त्याला ते सगळं शिकवायचं होतं त्या बाकी सगळ्या भाविकांना। देव गेले जेजुरी सोन्याची जेजुरी, पावमे तोडा देवाचा घोडा, म्हाळसा सुंदरी उधळीती भंडारा, येळकोट येळकोट जय मल्हार, सदानंदाचा येळकोट अंबाबाईचा उदो उदो। पाच जण आहे नाही माणसे, 1 2 3 4 5 5 जण आहे।
भरपूर मोठी यात्रा असते इथली. आम्ही सुद्धा खूप वर्षानंतर यात्रेचा अनुभव घेतला. खूप वेगवेगळ्या प्रकारची दुकानं इथं आम्हाला दिसून आली. इथे ना बांगड्यांची पण खूप जास्त दुकानं होती, म्हणून मग मी नानींना म्हटलं की आपण पण बांगड्या भरू इथे. आणि हा अनुभव आम्ही खूप वर्षानंतर घेतला. म्हणजे मला आठवतं की मी खूप लहानपणी आईसोबत जायची आणि मग त्यावेळेला बऱ्याच बायका यात्रेमध्ये जाऊन बांगड्या भरायच्या, कारण खूप सारी व्हरायटी तिथं असायची ना, म्हणून मग आम्ही पण ठरवलं की आपण पण बांगड्या भरूया. हातात बांगड्या भरल्यानंतर आहे ना खूप छान वाटत होतं. यात्रेत फिरल्यानंतर आम्हाला खूप भूक लागली होती. मग आम्ही आल्यानंतर जेवण वगैरे केलं. जिथं महाप्रसादाची जागा होती ना तिथेच आज रिकामं होतं ते. आज महाप्रसाद नव्हता म्हणून मग आम्ही तिथेच टेबल खुर्चीवरती जेवण केलं. आणि घरूनच आम्ही स्वयंपाक बनवून आणलेलं होतं. जेवण झाल्यानंतर आम्ही कळसाचं दर्शन घेऊन प्रवरा नदीच्या तीरावरती आलो, जेणेकरून आम्हाला तिथला परिसर जो आहे त्याचा अनुभव घ्यायचा होता. मग जवळपास आम्ही 15-20 मिनटं तिथं नदीच्या तीरावरती बसलेलो होतो आणि खूप छान वाटत होतं तिथं. सगळे आंघोळ करणारे, तिथं मंदिर आहे एक छान आणि ग्रीनरी पण खूप छान आहे. मस्त. हा इथं भोवरा आहेत तुला. गाडीमध्ये माझा फोन होता, ती अनलॉक होती, तो माणूस तिकडे होता. काय नाही करत. कुठली नदी आहे पप्पा ही? हा प्रवरा नदी आहे ना. हा पेहेरा पण म्हणतात, प्रवराला पेहेरा पण म्हणतात. पण खूप खळखळाट आहे तिला, खूप जास्त खळखळाट. प्रवराचं पात्र हे उथळ होतं ना, त्यामुळे तिला खूप खळखळाट होता, खूप प्रवाह होता तिला. आणि इथलं पाणी पण खूप स्वच्छ सुंदर असं होतं. इथल्या रमणीय वातावरणात थोडा वेळ आम्ही थांबलो आणि मग घरी जायला निघालो. घरी पोचल्यानंतर आम्ही फ्रेश झालो, चहा वगैरे घेतला आणि त्यानंतर देवांची तळी भरायची असते. महाराज की जय, मसाबने की जय. आजचा आमचा दिवस खूप सुंदर गेला.
तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.